तर फर्स्ट डोशी झाली आहे बनवून. ती हलकी आणि कमी तेलात जाळीदार डोशी तयार आहे. याआधी पण मी एक व्हिडिओ शूट केला होता डोशीवरती आणि त्याला एवढा काय छान प्रतिसाद नाही आला. तर आय होप सो की हा तरी व्हिडिओ खूप ट्रेंडिंग आणि व्हायरल जाईल. तर आता बनवूया नेक्स्ट डोशी. पॅनला आधी थोडंसं तेल लावून घ्यायचंय. त्यानंतर हाय फ्लेमवरती पाण्याचं किती थोडं टाकून घ्यायचं आहे आणि नॅपकिन यूज करायचं आहे हे क्लीन करण्यासाठी. त्यानंतर हाय फ्लेमवरती असं सोडून घ्यायचं आहे थोडंसं पाणी. त्यानंतर असं बेटर 2-3 वेळा हलवून घ्यायचं आहे प्रॉपर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळं हे पूर्ण काम आहे ते हाय फ्लेमवरती करून घ्यायचं. स्टार्टिंगला एकदम छोटे छोटेच करून घ्यायचे. 5 मिनिट्स वेट केला. त्यानंतर याला ऑइल स्प्रेड करून घेतले पूर्ण प्रॉपरली. आणि पाहू शकता तुम्ही जाळी किती छान आली आहे घरामध्ये. डोशीला खूप छान प्रकारे अशी जाळीदार डोशी तयार आहे. हे फक्त चिकटलं नाही पाहिजे ह्याला पॅनला, असं प्रॉपर निघलं पाहिजे. आरपार अशी जाळी दिसते आपली. आणि किती क्रंची आणि क्रिस्पी आहे हे, की असं हे नाही झालं आहे एकदम ओलं ओलं. तर असं डोशी मला खूप आवडतं. त्याची पिठापासून पूर्ण रेसिपी मी नक्कीच ट्राय करेन सांगण्याचा. आणि आता फ्लेम एकदम लो करायची आहे. ब्राऊन झाला आहे आणि चिटकली का काहीच नाही. मी तुमच्या समोर याला हे केलं आणि टर्न आउट रेडी आहे. जिथं हे झालं आहे पातळ एकदम छान आहे, तिथं हा क्रिस्पीपणा येतो, हा करपता नाही असं. ओके तर घसरती आहे कारण खूपच हलकी झाली आहे. चला आता मी सगळे डोशी बनवून घेते आणि लास्टला शेअर करते तुमच्यासोबत.